शहरातील कैकाड गल्ली सोमवारी भीतीने कमालीची हादरली। भीतीची एक अनामिक कळ कैकाड गल्लीतल्या प्रत्येकाच्या मनात उठली होती। अंधाऱ्या रात्री 11 वाजता विचारही करवत नाही असा प्रकार कैकाड गल्लीत घडला। जीवाचा थरकाप उडवणारा हा प्रकार नेमका काय होता ते पाहूया। साताऱ्यातील कैकाड गल्लीच्या कोपऱ्यावरचं सार्वजनिक शौचालय आणि त्या शौचालयात बसवलेला एक पुतळा। रात्री 11 वाजताच्या अंधाऱ्या रात्री हे असं काहीतरी समोर आलं तर आपलं काय होईल याची कल्पनाही करवत नाही। साताऱ्याच्या कैकाड गल्लीतल्या 2 बायका शौचासाठी गेल्या आणि शौचालयातील तो पुतळा बघून त्यांच्या पोटातील कळ छातीत गेली। शौचालयात ठेवण्यात आलेला तो पुतळा भयावह होता। बसलेल्या त्या पुतळ्याला साडी नेसवण्यात आली होती आणि त्याच्या डोक्यावर पदरही होता। तसेच त्या पुतळ्याला मेकअप केलं होतं, त्यामुळे रात्रीच्या अंधारात तो पुतळा अधिक भयावह दिसत होता। बायकांच्या किंकाळ्यांनी अख्खी कैकाड गल्ली जागी झाली आणि मग शौचालयात आलेल्या या अघोरी पाहुणीची चौकशी सुरू झाली। लोक जमले, मग त्याला दगड मारून बघितलं, मग तो पुतळा पडला आणि त्याला बाहेर काढलं। म्हातारी कोतारी तर चळचळा कापत होतीच, पण पोरांच्या अंगात पण कापरं भरलं। बरं, या पुतळ्याला ठेवणाऱ्या कार्ट्यांनी पुतळ्याला नीट सजवलं होतं, म्हणजे मध्यरात्री कुणी त्या पुतळ्याला पाहिलं तर हार्ट फेल कन्फर्म समजा। बरं, त्याचा परिणाम इतका भयंकर झालाय की 2-3 बायका तापानं फणफणतायत आणि बाकीच्या बायका आता त्या दिशेला फिरकतही नाहीत। चेष्टा आणि प्रँक करावं, पण त्याला काही मर्यादा असाव्यात। याचा परिणाम काय होईल हे तपासलं पाहिजे। किमान सार्वजनिक ठिकाणी तरी अशा प्रकारचे प्रँक करू नयेत असे पोलिसांनी आवाहन केलं आहे। आता पोलिसही असला अघोरी प्रँकवाल्यांच्या मागे लागले आहेत।